होळी सणाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना धुळे शहरातील अनेक चौक हे आता होळी निमित्ताने सजलेले आहेत। आपण बघू शकतो की धुळे शहरातील विविध चौकात अशा पद्धतीने रंगबिरंगी पताका लावून आणि झालर लावून या ठिकाणी विविध चौक सजलेले आहेत। आपण जर बघितलं तर या आपण 6व्या गल्लीत आहोत आणि 6व्या गल्लीत जर बघितलं तर सर्व चौकांमध्ये शेवटपर्यंत आपल्याला पताका लावलेल्या दिसत आहेत। आणि धुळे शहरातल्या या आगळ्या वेगळ्या होळीचं महत्त्व असं आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी धुलीवंदन खेळली जाते। धुलीवंदनाच्या दिवशी रंग लावून संपूर्ण महाराष्ट्रात ही धुलीवंदन साजरी होत असताना धुळ्यात मात्र रंगाबरोबर अशा पद्धतीने हजारो लिटरचे ड्रम हे भरले जातात आणि ड्रम पाण्याने भरल्यानंतर या ड्रमच्या साहाय्याने डोलचीच्या साहाय्याने पाण्याचे फटके या ठिकाणी मारले जातात आणि अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते असतील किंवा तरुण असतील हे तरुण मोठ्या उत्साहात सहभागी होतात। पुणे, मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी या ठिकाणी हे बाहेर गेलेले जे काही तरुण आहेत हे तरुण या धुळे शहरामध्ये खास धुलीवंदन खेळण्यासाठी येत असतात। पाण्याचे सपके मारून डोलचीच्या साहाय्याने ही धुलीवंदन खेळली जाते आणि त्यासाठी हे हजारो लिटरचे ड्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। अजून या ड्रमांची संख्या वाढेल आणि या ठिकाणी पाणी भरून हे धुलीवंदनाच्या दिवशी रंगाबरोबर पाणी मारून ही होळी खेळली जाते। या होळीला आगळं वेगळं महत्त्व असून आता धुळे शहरात उद्यापासून या धुलीवंदनाला सुरुवात होईल। होळी पेटल्यानंतर धुलीवंदन सुरू होईल आणि परवापर्यंत अर्थात धुलीवंदनपर्यंत ही धुलीवंदन अत्यंत जोरदार आणि उत्साहात या ठिकाणी पार पडणार आहे। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।